निवडणूक आयोगानं शिवसेनेला नोटीस पाठवली आहे। खासगी वाहिन्यांच्या मालिकेमध्ये प्रचार केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। 24 तासांमध्ये या नोटीसीला उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आलेत। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या तक्रारीनंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे। मालिकेवर बंदी आणावी अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे। त्यांनी करमणुकीची जी काही वाहिन्या आहेत त्या वाहिन्यांच्या मालिकांमधल्या कंटेंटमध्ये जाऊन आपले बॅनर दाखवले होते आणि हे सगळ्या वाहिन्यांमधल्या जे काही करमणुकीच्या वाहिन्या आहेत त्याच्यामधल्या सगळ्या मालिकांमध्ये हे दाखवलं गेलं आणि इतकं खुलेआम केलं गेलं सराईतपणे की त्यांचे जे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरती हे बॅनर त्यांचे दिसत नाहीत, ह्या जाहिराती दिसत नाहीत। मात्र लाईव्ह मध्ये जावंय, निवडणूक आयोगाच्या लक्षात येऊ नये अशा पद्धतीचं कारस्थान रचलं गेलं। त्यामुळे ह्याची आम्ही तक्रार जेव्हा केली तेव्हा निवडणूक आयोग देखील म्हणालं की हे देशामध्ये पहिल्यांदा घडतंय, त्यामुळे त्याच्यावरती कारवाई करणं क्रमप्राप्त आहे आणि हा पेड न्यूजचा दुसरा अवतार असल्यामुळं याच्यामध्ये काय ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, हे जर ब्लॅकचं ट्रान्झॅक्शन झालं असेल तर त्याच्यावरती आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि आम्हाला जी नोटीस दिलेली आहे 24 तासामध्ये आमच्याकडून त्याचं उत्तर निश्चित दिलं जाईल। एक सिरियलमध्ये, सिनेमामध्ये, जाहिरातीमध्ये त्यांना आम्हीच दिसत असू तर ते त्यांचा प्रश्न आहे, परंतु आम्ही जे केले कायद्याला अनुसरून सर्व काम करतो। आम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही। निवडणूक आयोगाच्या नोटीसला उत्तर देणे हे आमचं काम आहे, ते आम्ही करू।